आज दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करणार। सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज मिशन सोलापूर। सोलापुरात फडणवीस सभेला करणार संबोधित। नाशिक नंतर आज संभाजीनगरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। सभेपूर्वी रोड शोही केला जाणार। सुप्रिया सुळेंचा आज कळवा मुंब्रा दौरा। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देणार बळ। मनपा प्रचाराचे शेवटचे 4 दिवस। अजित पवारांचा पुण्यामध्ये रोड शो। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, तर नाशिकनं साथ न दिल्याची केली खंत व्यक्त। आमच्याकडे पोरं खूप आहेत, दत्तक घ्यावी लागत नाहीत। निष्ठावन भाजप कार्यकर्त्यांचं वाईट वाटतंय। उद्धव ठाकरेंचं भाजपला नाशिकच्या सभेमधून टोले। तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग हिंदुत्वावरती बोला। नाशिकातील सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। मुंबईकर विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार। भाजपच्या 50 खोक्यांच्या घोषणेला शिंदेंचं प्रत्युत्तर। महायुतीचा मुंबईचा जाहीरनामा रविवारी प्रकाशित करणार। फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीमध्ये होणार प्रकाशन। एमआयएम भाजपसाठीच काम करतंय, त्यांचं प्रात्यक्षिक अकोटमध्ये दिसलं। काँग्रेसचे खासदार इम्रान प्रताप गडींचा हल्लाबोल। ठाण्यामध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये भाजपचा प्रचार। प्रचारामध्ये मुस्लिमांची हजेरी। निरंजन डावखरेंनी मुस्लिमांशी साधला संवाद। अखंड हरिनाम सप्ताहात मंडप कोसळून दुर्घटना। परभणीच्या मरगळवाडी इथली घटना। मंडप कोसळल्यानं 12 भाविक जखमी। पश्चिम रेल्वेच्या आज 250हून अधिक लोकल सेवा रद्द। 6व्या मार्गिकेच्या कामासाठी लोकलवर गंडांतर। ठाण्यातील खोट्या गुन्ह्यामध्ये फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न। माजी पोलीस महासंचालक पांडे यांच्यासह 3 गुन्हा दाखल करण्याची शिफारस। नवी मुंबईच्या सानपाड्यामध्ये उमेदवाराच्या कार्यालयासमोर करणीचा प्रकार। जेवण, दारू, रक्त, मडका आणि फळांची साल ठेवली। शरद पवार गटाच्या डिंपल ठाकूरांच्या कार्यालयासमोरचा प्रकार। मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील 11 आरोपींना न्यायालयीन कोठडी। आरोपींमध्ये मुख्य सूत्रधारांचाही समावेश। सोलापूरच्या सभेतून असदुद्दीन ओवैसींचं अजित पवारांना खुलं आव्हान। म्हणाले, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून 3 मिनिटांमध्ये अजित पवारांना गप्प करेन आणि परत पाठवेन। ओवैसींचा हल्लाबोल। राजस्थानच्या जयपूरमध्ये हिट अँड रनची घटना। भरधाव कारनं 18 जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू। व्यापार करारावरून संपर्कवाद। मोदींनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला नसल्याचा अमेरिकेचा दावा। भारताकडून इन्कार। विश्वासू देशांनाच बरोबर घेणार। गाझामध्ये सैन्य पाठवण्यावरून इस्रायलनं पाकिस्तानला झिडकारलं। मुंबई इंडियन्सची परंपरा कायम। पहिला सामना देवाला। शेवटच्या षटकात आरसीबीचा थरारक विजय।